नमस्कार, मी गणेश निलकंठ पाटील। आज मी तुम्हाला अशा राजकारणाबद्दल सांगणार आहे की जे समाजसेवेच्या नावावरती गरीब घरातून, शेतकऱ्यांच्या घरातून किंवा मजुरांच्या घरातून आलेली लोक जे आज जाऊन मंत्री, आमदार, खासदार अशा लेवलवरती गेलेली लोक आहेत, हे समाजसेवा करता करता स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी बळकावणं, लोकांचे चाली, बिल्डिंगी, कंपन्या आणि एक ग्रुप आहे त्यांचा जो इथे सक्रिय आहे, लोकांना धमकवणं, त्यांच्याकडून खंडणी गोळा करणं। आणि ती एकच कमिटी आहे, फक्त केव्हा केव्हा एकामेकाला ती लोक नावं ठेवतात, त्याला विरोधी पक्ष असं बोलतात, कामं एकच करतात आणि तो फक्त जनतेला लुटण्याचा आणि लुबाडण्याचं काम करतात। त्यातला एक प्रकार हा काल ठाणे महानगरपालिका प्रभाग समिती मुंब्रामध्ये अशा प्रकारे या लोकांनी एक लाईव्ह मीटिंग घेतली होती। या मीटिंगमध्ये तुम्हाला मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त, डेप्युटी कमिशनर मनीष जोशी आणि स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड दिसू शकतात। शानू पठाण, शमीम खान आणि इतर काही लोकांचे चेहरे तुम्ही बघू शकता। किंवा ती लोक कोणाला धमकावून त्यांच्याकडून वसुली करण्याची कामं करतात, कोणी अनधिकृत बिल्डिंगी बनवण्याची कामं करतायत आणि कोणी जागा हडपण्याची कामं करतायत, तर कोणी समाजसेवा करतोय। अशा प्रकारे स्वतःचा चेहरा एक लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतात। मोठमोठे करोडो रुपयाच्या जमिनी वन विभागाच्या, फॉरेस्टच्या ताब्यात घेऊन या लोकांनी मोठमोठे टावर, बिल्डिंगी अनलिगल बांधलेले आहेत। आता एवढ्या मोठ्या प्रमाणात अनलिगल बांधकाम या लोकांनी मुंब्र्यामध्ये केल्यामुळे लोकवस्तीमध्ये सुविधा पुरवणं ठाणे महानगरपालिकेला कुठेतरी अडचणीचा एक भाग बनत आहे। आणि हा अडचणीचा भाग याच्यासाठी बनत आहे कारण लाचार अधिकारी पगारावरती यांची पोटं भरत नाहीत। जे आपण निवडून दिलेले राजकीय, स्वतःला अनेक नावांनी लोकनेता, धर्मात्मा अशी नावं देऊन किंवा मोठमोठ्या घराण्यातले असे असल्यासारखे असे बसवत आहेत। आज 3-3 करोडच्या, 2-2 करोडच्या गाड्या घेऊन ही लोक फिरतायत। यांचे बाप किंवा कोणाच्या ओट्यावर झोपत होते मुंबईला आल्यानंतर, तर कोणाचा आपला इथे आल्यावरती काही नव्हतं, तर कोणाची हजारो करोडची आज बिल्डर लोकांची प्रॉपर्टी आहे। अशा राजकीय लोकांच्या हाताखाली राहून या लोकांनी आज मुंब्र्याला, दिव्याला, अनेक परिसरामध्ये गरीब लोकांच्या, स्थानिक लोकांच्या जमिनी लुबाडल्यात। आणि त्यांच्या सपोर्टसाठी जे काय अधिकारी, पोलीस प्रशासन, कांदलवन आणि यांचे जेव्हा मोठे टावरची कामं चालू होतात, त्या टायमाला तिथे समोर कोणाची दुकानं असतील, चाले असतील, बिल्डिंगी असतील, घरं असतील किंवा त्यांच्या जागेतून त्यांच्या जो काय आपला एखादा प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी एक 90 फीट रोड लागतो, तर त्यांच्या त्या प्रोजेक्टला यू आणि लोकेशन असा येतो। मग त्या टायमाला जे काही तिथे राहणारी लोक असतात, मग ते अनधिकृत घरामध्ये राहणारी लोक असतात। पण इलेक्शनच्या टायमाला त्या गल्ली गल्लीमध्ये फिरणारे हे नेते हे केव्हा विचार करत नाही की हा अनधिकृत घर आहे, मी याच्याकडे मत कसा मागू। आणि त्याच वेळेला सुविधा देण्याच्या मोठमोठ्या गोष्टी करणारे अधिकारी, नेते मंडळी ही अनधिकृत झोपडपट्टी आहे, मी याला पाण्याचं कनेक्शन का देऊ, लाईटचं कनेक्शन का देऊ, टॅक्स का लावू, अशा कोणीही न बोलताना फक्त खिसे भरण्याची कामं करत असतात। आज शानू पठाण, बंटी इथे डम्पिंगचा कचरा टाकण्याच्या याच्यावर आज मध्यंतरी मी हा मनीष जोशी जो आहे तिने 2300 कोटीचा डम्पिंग घोटाळा केला आहे। याची मी यूट्यूबवरती आणि आपल्या फेसबुकवरती आपली माहिती दिलेली होती। आज ही लोक संगती बसल्यात। आज जितेंद्र आव्हाड हा पेंट्या हाऊसच्या समोर जो अनलिगल बांधकाम चालू होता त्या टायमाला लाईव्ह येऊन याच मनीष जोशीला शिव्या घालत होता
आज त्याच्याच बाजूला बसून जे काय त्याचे प्रोजेक्ट आहेत 90 फीट रोड इतर गोष्टी किंवा पाण्याचे किंवा हे जे नवीन जे काय वित्तलमध्ये आपला प्रोजेक्ट चालू आहे या बिल्डर लोकांचा, यातला कोणीही आजच्या तारखेत नगरसेवक आहे नाही. 3 वर्ष 3.5 वर्ष होत आलेले आहेत. ठाणे महानगरपालिकाही बरखास्त झालेली आहे. पण तरीही या लोकांचे अधिकाऱ्यांचे असलेले संबंध आणि त्यांचे एकमेकाशी साटे लोटे त्याच्यात मोठमोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार हा केला जात आहे. तसाच प्रकार हा मोजे दिव्यामध्ये हा चालू आहे. हे तुम्ही बघू शकता. लालमध्ये जे काय आहे ते राजेश जयंतीलाल पटेल म्हणून हा बिल्डर जागा घेत आहे. हा बिल्डर गुजरातचा असून सदर इथे जे जागा मालक कुलधारक जे जमीन मालक आहेत त्या लोकांच्या जमिनी बलकावून सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून आदित्य धर्मेंद्र गोयल आणि त्याचा मॅनेजमेंट करणारा आणि लोकांना धमकवणारा प्रवीण सखाराम पाटील हा मुक्ता बिल्डर जो अधिकाऱ्यांशी जे असलेले गूढ संबंध याच्याने हा शेतकऱ्यांची नावं उडवतोय आणि असा गुजरात्यांना जमिनी हा विकतोय. हा जयंतीलाल पटेल, राजेश जयंतीलाल पटेल हे ज्या नावाचे हे 7 सर्वे नंबर आहे. तुम्ही बघू शकता. हा गुजरात राजकोटचा बिल्डर आहे आणि ह्या बिल्डरनी जी जमीन विकत घेतलेली आहे त्याच्यावरती मी लाल टेप मार्कनी मी मार्किंग केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता तो पूर्ण खाडीपात्र क्षेत्र आहे आणि त्याच्यावरती पाणलोट क्षेत्र पूर्ण खाडी हे झालेली आहे, मँग्रोव्ह झालेले आहेत आणि आज ती खाडी बुजून सपाटीकरण करत आहे. पोलीस स्टेशनला, महसूल विभागाला, कांदळवन विभागाला, फॉरेस्टला सर्वांना या तक्रारी देऊन झाले. कोर्टाचा आदेश असताना कमिशनरला की यांच्यावरती कारवाई करण्यात यावी, तरीही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नसून ह्या कामामागेही एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे ही लोक आहेत. मग जितेंद्र आव्हाड, एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे ही लोक अशा मिलीजुली याच्यात इथल्या भूमिपुत्रांच्या जमिनी अशाच प्रकारे जर लाटणार असतील, खाणार असतील आणि अधिकारी पण गैरप्रकार करणार असतील तर मग इथल्या भूमिपुत्रांनी, शेतमालकांनी जायचं कोणाकडे? आज एवढ्या मोठ्या पदावरती राहून ही लोक बिल्डिंग आणि बिल्डरला सुविधा कशी होणार याच्याकडे लक्ष देत आहेत. गरिबांना आश्वासन देत आहेत. गरीब एक भावनेपोटी या लोकांना मतदान करतोय, पण ही लोक त्याचा गैरफायदा घेऊन स्वतःच्या प्रॉपर्ट्या या हजारो करोडमध्ये उलाढाल करून बाजूला झालेली आहे. आणि इथला गरीब माणूस आज पण मी हिंदू, आज मी मुसलमान, आज मी ख्रिश्चन, आज मी दलित अशा प्रकारच्या याच्यामध्ये वाटला गेलेला आहे. आणि ही लोक अशा मोठमोठ्या प्रॉपर्टीमध्ये जो काही त्यांना आपला फायदा होतोय हा फायदा वाटून घेतात आणि गरिबाच्या हातात फक्त हा अनधिकृत घर आहे तो तोडा, त्याचा धंदा आहे तो तोडा, हा अनधिकृत पद्धतीने इथे राहतोय त्याला तिथून उचलून लावा, अशा प्रकारामध्ये त्याला अडकून ठेवलेलं आहे. आणि हे मोठमोठे प्रॉपर्ट्या बनून फिरत आहेत, मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरत आहेत. यांच्याकडे लक्ष देण्यासाठी ना ईडी ना सोशल कोणती आपली अशी संस्था आहे की अशा लोकांचा तपास करून आज जितेंद्र आव्हाड हे जे 1400 फ्लॅट आहेत, आज हा 2009ला 3 पेट्रोल पंप ठाणा इथे एका सोसायटीमध्ये राहणारी व्यक्ती हा मुंबईमध्ये येतो काय, निवडून येतो काय, त्याचा विवाना मॉलच्याकडे बंगला होतो काय, त्याच्याकडे असलेले कार्यकर्ते बिल्डर होतात काय, आणि ते बिल्डर होऊन एक समाजसेवेच्या नावावरती ईद आली त्याला एवढा राशन वाटला, दिवाळी आली त्याला एवढ्या लाखाचा राशन वाटला. मग हा पैसा हा यांच्या कमाईचा नसून गोरगरिबांची जागा जमिनी हडपलेले आहे. हा पैसा आहे 2-5 लाख रुपये ऑफिसमधून आपल्या लोकांना आणून राशन वाटायची कामं करायची आणि ती राशन वाटून झाले की एक समाजसेवक आहे म्हणून पोलीस स्टेशन इतर सरकारी अधिकाऱ्यांच्या समोर स्वतःची इमेज सुधारायची आणि करोडो अरबो रुपयाच्या जमिनी हडपायच्या.
आज मित्तलमध्ये जास्तीत जास्त मँग्रोव्हवर आणि सरकारी जागेवरती अनधिकृत बिल्डिंगी बांधणारी ही गँग आहे. यात वसुली करणारी आहेत. कॉर्पोरेशनसाठी काही लोकांसाठी वसुली करतात. एकाच फोटोमध्ये अनेक लोक तुम्हाला दिसू शकतात जे अनेक वेगवेगळी कामं करतात. यांच्यावरती कारवाई करायची सोडून फक्त गरिबांची घरं तोडायची कामं चालू आहेत. नमस्कार.